नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओत आपण सुगरणीचा खोपा या कवितेवरील प्रश्न उत्तर व त्याखाली दिलेले अभ्यासक्रम सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. सुरुवातीला हे गप्पा गोष्टी करूया. पहिला प्रश्न, चित्रात काय काय दिसते? या चित्रात आपल्याला एक घरटे दिसते व त्यावर सुगरण व त्या घरट्यात तिची पिल्ले आहेत. सुगरण त्या पिल्लांची काळजी घेताना आपल्याला या चित्रात दिसत आहे. प्रश्न दुसरा, हे कोणत्या पक्ष्याचे घरटे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, हे सुगरण पक्ष्याचे घरटे आहे. प्रश्न दुसरा, सुगरण घरट्यात वाकून काय पाहते असे तुम्हाला वाटते? उत्तर, सुगरण घरट्यात वाकून आपल्या पिल्लाला पाहते. प्रश्न तिसरा, आपल्या घरट्यासाठी लागणाऱ्या काड्या सुगरण कुठून आणते? उत्तर, आपल्या घरट्यासाठी लागणाऱ्या काड्या सुगरण दूर रानातून व घराजवळील परिसरातून आणते. प्रश्न चौथा, तुम्ही कोणत्या पक्ष्याची घरटी पाहिली आहेत का? उत्तर, कावळा, चिमणी व सुतार पक्षी या पक्ष्यांची घरटी मी पाहिलेली आहेत. आता पाहूया पुढील अभ्यासक्रम. वाचा, विचार करा आणि लिहा. पहिला प्रश्न आहे, सुगरण आपले घरटे काड्यांपासून बनवते. आपण आपले घर कोणकोणत्या वस्तूंपासून बनवतो ते लिहा. आपण आपले घर चिरे, सिमेंट, रेती, लाकूड, कवले इत्यादी वस्तूंपासून बनवतो. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. अँड आय रिक्वेस्ट यू टू वॉच फुल व्हिडिओ, कंप्लीट व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ बघा, कारण काही अधिक प्रश्न त्यात समावेश केलेले आहेत. आता पाहूया पुढील अभ्यासक्रम. प्रश्न दुसरा, वाचा, समजून घ्या, गटशः चर्चा करा व लिहा. एका कॉलममध्ये सुगरणीची कामे लिहिली आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये आपली कामे. उदाहरणार्थ एक एक आपल्यासाठी दिलेलं आहे. चारा आणणे आणि आपली कामे आहेत त्यामध्ये दिलेलं आहे शाळेसाठी तयार होणे. तर आपल्याला इथे अजून सुगरण काय काय करते ते सुगरणीची कामे इथे लिहायची आहे. तर सुगरणीचं काम आहे पिल्लांना चारा देणे, घरटे बनवणे, दाणे शोधणे, घरट्यासाठी सामान गोळा करणे. आणि आपण कोणकोणती कामं करतो? गृहपाठ करणे, शाळेत जाणे, आईला मदत करणे व साफसफाईची कामे करणे. कवितेचे अंतरंग या विभागात कविता आपल्याला पूर्ण करायची आहे. कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. पहिला आहे, कविता वाचून ओळी पूर्ण करा. क, दमत नाही सुगरणताई हजार खेपा करून, काडी काडी घेऊन येते चोचीमध्ये धरून. आणि दुसरं आहे ते ख, हलते डुलते घरटे छान फांदीवरती असे, बांधू शकेल का कुणी सुगरण बांधते तसे. मुलांनो, इथे तुम्हाला कवितेतील कडव्यातील जे शब्द दिलेले नाही आहेत तेवढेच लिहायचे आहेत गाळलेल्या शब्दांच्या जागी. प्रश्न दुसरा, खालील अक्षरांच्या तक्त्यात कवितेत आलेले शब्द गटशः शोधा आणि त्याभोवती गोल करा. या शब्दकोड्यातील आपण शोधलेले शब्द आहेत सुगरण, हजार, खोपा, पाट, सोपा, घडी, काडी, बाई, ताई. पुढील विभाग आहे, समजून घेऊया. प्रश्न पहिला, गटशः चर्चा करून खाली दिलेल्या एकवचनी शब्दांचे अनेक वचनी शब्द लिहा. एकवचनी आहे झाड, त्याचं अनेक वचन होणार झाडे. एक, काडी, या शब्दाचं अनेक वचन होणार काड्या. डबा, याचं अनेक वचन होणार डबे. पिल्लू, पिल्ले किंवा पिल्लं. आणि फूल, याचं अनेक वचनी होणार फुले. प्रश्न दुसरा, गटशः चर्चा करून खालील दिलेल्या शब्दामधील यमक जुळणारे शब्द शोधा आणि त्यांच्या जोड्या जुळवा. इथे शब्द दिलेले आहे काडी, बाई, गोरा, करून, असे, छान, पाट, फांदी, पान, धरून, तसे, चांदी, जाडी, ताई, ताट आणि गोरा. इथे दोन कॉलम दिले आहेत, अ, गट आणि
ब गट. अ गटात एक दिलेला आहे आपल्याला बाई. त्याचं यमक जुळणारा शब्द आहे ताई. यमक म्हणजे शेवटच्या अक्षराचा उच्चार सेम आला पाहिजे, समान आला पाहिजे. जसे बाई ताई, काडी जाडी, बाई ताई, कोरा गोरा, करून धरून, असे तसे, छान पान, पाट ताट, फांदी चांदी. हे सर्व यमक जुळणारे शब्द आहे. कवितेच्या पलीकडे या सेक्शनमध्ये आज आपण पाहणार आहोत. चला सुगरणसाठी घरटे तयार करूया. अंकिताने सुगरणीसाठी घरटे तयार केले आहे. तिने काय काय केले आहे ते गटशः चर्चा करून क्रमानुसार लिहा. इथे आपल्याला अनुक्रमे वाक्य दिलेली नाही आहे, उलट सुलट लिहिलेली आहेत. आपल्याला ती क्रमशः लिहायची आहेत. पहिलं वाक्य आहे, आईच्या मदतीने सुंदर घरटे तयार केले. ख, सुगरण घरट्यात गेली. ग, अंकिताने त्या घरट्यात छान रंग दिला. अंकिताला वाटले की तिने सुगरणीसाठी घरटे बांधायला हवे. अंकिताने मऊ कोवळे गवत गोळा केले. आईकडून दोरा कापूस मागून घेतले. बाबांच्या मदतीने तिने ते घरटे झाडावर टांगले. आता आपण ही वाक्ये क्रमाने लावूया. पहिलं वाक्य येणार आहे ते, अंकिताला वाटले की तिने सुगरणीसाठी घरटे बांधले पाहिजे. दुसरं आहे ते, अंकिताने मऊ कोवळे गवत गोळा केले. तिसरं आहे, आईकडून दोरा कापूस मागून घेतलं. चौथं, आईच्या मदतीने सुंदर घरटे तयार केले. पाचवं आहे, अंकिताने त्या घरट्याला छान रंग दिला. सहावं आहे, बाबांच्या मदतीने तिने ते घरटे झाडावर टांगले. व त्यानंतर येणारं वाक्य आहे, सुगरण घरट्यात गेली. तर हे आपण क्रमशः ही वाक्य लावलेली आहे. ही वाक्ये तुम्हाला वरील दिलेल्या रिकामी जागेत क्रमशः लिहायची आहेत. क्रमाने लिहायची आहे, जसं घरटं तयार झालं त्याप्रमाणे. आता पाहूया, चला शोधूया. लहानशा चिमणीला आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी वाट सापडत नाही. चला तर तिला वाट शोधायला आपण मदत करूया. तर वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही वाट शोधायची आहे. ती मी तुमच्यासाठी शोधून दिलेली आहे. याप्रमाणे तुम्ही तुमच्या वहीत किंवा पुस्तकात लिहू शकता. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड फॉर मोर सच व्हिडिओज. सांगा पाहू, या विभागात आपल्याला 2 कोडी दिली आहे, ती आपल्याला सोडवायची आहेत. भल्या सकाळी बसतो घरावर, फिरतो गावोगाव, पाहुणे येतील तुमच्या घरी, म्हणतो काव काव, सांगा कोण. या कोड्याचे उत्तर आहे कावळा. हिरवा शेला लाल चोच, बडबड करतो रोज रोज, पेरू आंबा मिरची खातो, मिठू मिठू हाक मारतो, सांगा कोण. हा आहे पोपट. अभिनय करूया. पहिला प्रश्न आहे, खाली दिलेले चित्र पाहून सुगरण आणि पिल्ले एकमेकांशी काय बोलत असतील ते गटशः चर्चा करून लिहा व अभिनयासह नाट्य सादर करा. पिल्ले, चिवचिव चिवचिव, आई खूप भूक लागली. सुगरण, थांबा रे बाळानू. पिल्ले, कुठे गेली होतीस. सुगरण, मी तुमच्यासाठी दाणे आणायला गेले होते. पिल्ले, दे ना लवकर, भूक लागली आहे. सुगरण, अरे सावकाश, ठसका लागेल. हे तुम्हाला अभिनय करून नाट्य रूपांतरात करून बघायचं आहे तुमच्या वर्गात. प्रश्न दुसरा, तुम्ही तुमच्या परिसरात कोणकोणत्या पक्ष्याचे आवाज ऐकले आहेत ते लिहा आणि त्यांचे आवाज काढून दाखवा. उदाहरणार्थ, चिमणी चिवचिव, कावळा काव काव, कोकिळा कुहू कुहू. तुमच्या आवडत्या पक्ष्याचे चित्र काढा व ते रंगवा. माझी कलाकृती या विभागात. इथे दिलेल्या जागेत आपल्याला कोणत्याही तुम्हाला आवडत्या पक्ष्याचे चित्र काढायचे आहे. मोर, पोपट, कावळा, चिमणी, सुतार पक्षी, कोणाचंही चित्र काढायचं आहे व ते रंगवायचे आहेत. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज.